नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक प्रणय कथेमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. इकडे ऑफिसमध्ये कायरा आणि सुनील यांना पाहून देशपांडे सरांची तळपायाची आग मस्तकामध्ये गेली होती. परंतु सगळा राग दाबून ते आपल्या केबिनमध्ये जाऊन बसले. ते कम्प्युटरवरती काहीतरी डिस्प्ले झालेले आकडे पाहत होते, परंतु त्यांचं त्याकडे बिलकुल लक्ष नव्हतं. त्यांच्यामध्ये विचारांचं काहूर माजलं होतं. एवढं धाडस यांच्यामध्ये आलंच कुठून? माझ्या ऑफिसमध्ये ते प्रणयाचे खेळ कसे खेळू शकतात? विचार करताना त्यांचं डोकं तापू लागलं. पण ते अनुभवी होते या खेळामध्ये. त्यांनी स्वतःला सावरलं. आता डोकं गरम करून चालणार नाही. अशानं पिंजऱ्याजवळ आलेलं पाखरू उडून जाईल. मग काही वेळ त्यांनी शांतपणे विचार करून डोकं शांत केलं. स्वतःच्या भावना नियंत्रित करून त्यांनी त्या दोघांना आतमध्ये बोलावलं आणि बाहेर प्रेमसागरामध्ये बुडालेले ते दोन जीव आलेल्या प्रसंगाला तोंड द्यायला सज्ज झाले. सरांचा आवाज ऐकून ते आत आले. सर काही वेळ मुद्दाम होऊन कम्प्युटरवरती आकडे पाहत राहिले. सुनील आणि कायरा दोघेजण त्यांचा चेहरा निहाळू लागले. आता जे होईल त्याला तोंड द्यायची त्यांनी तयारी केली. काही वेळानं सरांना तोंड वर करून त्यांच्याकडे पाहिलं आणि काही वेळ शांतपणे ते त्यांचे चेहरे निहाळू लागले. कायराला वाटत होतं सरांना जे काही वाटतंय ते त्यांनी फडाफड बोलावं, परंतु सर तसं काही करत नव्हते आणि ते तिला जास्त त्रासदायक वाटत होतं. आणि अचानक ते हसायला लागले. त्यांचं खळखळून हसणं पाहून त्यांना काहीच कळेना की हे असं का वागतायत. यांना वेळ तर लागलं नाही ना, असा विचार सुनील आणि कायराच्या मनामध्ये येऊन गेला. त्यानंतर सर हसायचं थांबले. सॉरी सर. सर आता चेहऱ्यावरती मंद स्मित आणत म्हणाले, अरे सॉरी कशासाठी? सर आम्ही दोघे ऑफिसमध्ये बराच वेळ थांबलो. अरे मग त्यामध्ये सॉरी म्हणावं असं काय? उलट मीच तुमचे आभार मानतो. सर अरे इतकं कमिटेड कोणी असतं का? सांगा बरं. अगदी 5 वाजले की सारेजण घरी जाण्याची घाई करतात, परंतु तुम्ही कामासाठी एवढा वेळ थांबलात, मीच तुम्हाला धन्यवाद देतो. आता मात्र सर हे सारं गांभीर्याने म्हणतायत की कुत्सितपणे म्हणतायत हे त्या दोघांनाही कळत नव्हतं. ते आता फक्त ऐकण्याची भूमिका घेऊ लागले. सर थोडा वेळ थांबून म्हणाले, मी कायरा आणि तुमचं दोघांचं काम पाहतोय. अतिशय प्रामाणिकपणे तुम्ही काम करताय. थोडा वेळ ते थांबले आणि म्हणाले, हां आता तुमच्या दोघांबद्दल माझ्या कानावर काही गोष्टी आलेल्या आहेत, परंतु मी त्याकडे दुर्लक्ष केलं होतं. पण आज मी ते माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. ते दोघेही गप्प होते. देशपांडे पुढे बोलायला लागले, पण माझं मत आहे तुमचं खाजगी जीवन आहे, हे तुमचं स्वतःचं आहे. त्याबद्दल मला बोलण्याचा अधिकार नाही. तरी पण मी काही सूचना तुम्हाला देऊ इच्छितो. ते थांबले. अर्थात तुमची परमिशन असेल तर. सर कृपया सांगा, आमचं काही चुकत असेल तर सांगा. नाही, चुकीचं म्हणता येणार नाही त्याला, परंतु तुम्हाला काही बंधनं घालून घ्यायला हवीत. काय? सुनील म्हणाले, तुम्ही लवकरात लवकर लग्न करा. यावरती कायरा लाजली आणि सुनील विचारात पडले. सर एवढं सरळ कधीच बोलत नव्हते, मग एवढं सरळ ते कसे काय वागू लागले? यात त्यांचा काहीतरी डावपेच असावा असा दाट संशय त्यांना यायला लागला. पण आता जास्त खोलात शिरणं योग्य नव्हतं. सुनील आता सावधपणे सरांशी बोलायला लागला. देशपांडे सर दिसतात तसे किंवा वागतात तेवढे सरळ नाहीत, हे त्यांनी अनुभवानं जाणलं होतं. सरांचा या गोड बोलण्यामागे काहीतरी डावपेच असावा असं त्याला वाटत होतं. आता सुनीलही आपल्या परीनं डावपेच खेळायला लागला. कायराला मात्र हे सारं खरंच वाटत होतं आणि सर किती मोठ्या मनाचे आहेत असं तिला वाटायला लागलं. ती सरांना दबलेल्या आवाजामध्ये बोलायला लागली, सर आमच्याकडून काही चुकल्यास माफ करा. सर आम्ही काही दिवसातच लग्न करणार आहोत. सर उसने हसले. व्हेरी गुड कायरा, मला तुमच्याकडनं हीच अपेक्षा होती. हे बघ, तू चांगली मुलगी आहेस. तुझ्याबद्दल कोणी वाईट बोललेलं मला निश्चितच आवडणार नाही. ती सरांकडे कृतज्ञतेच्या भावनेनं पाहायला लागली आणि सरांना तेच हवं होतं. कायरा मला तुझी काळजी आहे आणि सुनील आणि तू दोघांनी सुखाने राहावं असं मला वाटतं.
सर, तुम्ही खूप चांगले आहात. अगं, त्यात चांगलं आणि वाईट असं काही नाही. मी फक्त माझं कर्तव्य पार पाडतोय. नाही म्हटलं तरी या आपल्या ऑफिसचा मी कुटुंब प्रमुख आहे. सुनील आणि कायरा त्यांचं बोलणं ऐकत होते. मग हळूच त्यांनी एक लिफाफा काढला आणि त्यातील पत्र त्यांनी ते सुनीलच्या हातात दिलं. ते पत्र पाहून सुनीलचा चेहरा पडला. कायराला कळेना असं काय आहे त्या पत्रात. सुनीलने ते पत्र कायराच्या हातात दिलं. तिनं ते वाचून सरांकडे दिलं आणि म्हणाली, सर ठीक आहे, मी येईल. सुनीलला राग आला होता. तिनं आपण विचार करून सांगावा असं त्याला वाटत होतं, परंतु तिनं सरळ येते म्हणून सांगितलं. सर त्याच्या चेहऱ्याचा अभ्यास करून बोलायला लागले. हे बघा, हे मी ठरवलं नाही. माझी इच्छा तर तुम्ही दोघांनी बँगलोरला कॉन्फरन्ससाठी जावं अशी होती, परंतु त्यांनी मला बोलावलंय. आता माझ्यासोबत सर्व काम पाहणारी एक युवती असावी म्हणून मी कायराला सोबत घेऊन जातोय. आणि ऑफिस सांभाळायला इथे कोणीतरी असायला हवंच. आणि माझा सुनीलवरती विश्वास आहे, म्हणून सुनीलला मी इथे थांबवलंय. सुनील आणि कायरा उदास होऊन सरांच्या चेहऱ्याकडे पाहत होते आणि सर मनातल्या मनामध्ये हसत होते. तर मग मित्रांनो, आता देशपांडे नक्की पुढे काय करतील पाहूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.